हॅलो मैत्रिणींनो, मी यामिनी सावळे तुमचं श्री युनिक क्रिएशनमध्ये स्वागत करते. ही आहे महाराष्ट्रीयन नथ. चला तर मग आपण सुरुवात करूया. हे आहे स्टोन कुंदन. ही आहे 18 गेजची वायर. त्यानंतर हे आहे 1 mm चे मोती. हे आहे 0.1 mm चे मोती. त्यानंतर हे आहे बॉल पेन. हे आहेत 1 mm चे क्रिस्टल मनी. त्यानंतर 0 mm चे हे रेड कलर आणि ग्रीन कलरचे हे मनी. सीड मनी असे म्हणतात यांना. त्यानंतर हे आहे प्लायर आणि 0.3 mm ची वायर गेज. चला तर सुरुवातीला आपण नथीचा लूप तयार करून घेऊया. प्लायरच्या मदतीने पुढील टोक अशा प्रकारे गोल फिरवत जाऊन आपल्याला लूप तयार करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही या पद्धतीने बोटाच्या मदतीने राऊंड फिरवून लूप व्यवस्थित असा गोल करून घ्यायचा आहे. या पद्धतीने व्यवस्थित असा राऊंड करून घ्यायचा. पाहू शकता तुम्ही या पद्धतीने लूप तयार करून घ्यायचं आहे. आणि असं मधल्या बाजूने वरती थोडं ब्रेन देऊन घ्यायचे जेणेकरून आपला कुंदन हा व्यवस्थित बसेल. या पद्धतीने करायचे. बघू शकता तुम्ही या पद्धतीने आपला लूप तयार होईल. त्यानंतर हे बॉलपेन घेऊन त्याला अशा प्रकारे मधून कट करून घ्यायची. बघू शकता तुम्ही या पद्धतीने कट करून झाल्यानंतर 0.5 mm चे हे छोटे मोती असे टाकून घ्यायचे. या पद्धतीने बघा. बघू शकता अशा प्रकारे बॉलपेन मध्ये हे 0.5 mm चे मोती टाकायचे. अशा प्रकारे कुंदन स्टोन घेऊन वरच्या बाजूला होल दिसते त्याच्यातून हे पास करून घ्यायचे. अशा प्रकारे वरच्यावर पास करायचे जेणेकरून आपल्याला त्यांचं पीळ करता येईल. बघू शकता तुम्ही या पद्धतीने. त्यानंतर अशा पद्धतीने पीळ देऊन घ्यायचं आहे की जेणेकरून ते पॅक होतील. त्यानंतर पकडच्या मदतीने व्यवस्थित त्यांचा पीळ हा पॅक करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित पॅक
करून घेतल्यानंतर त्याला कट करून घ्यायचे जेणेकरून ते पीठ व्यवस्थित पॅक होतील. हे बघा. आणि अशा प्रकारे हे मधल्या साईडला प्लायरच्या मदतीने बेंड देऊन द्यायचं आहे. मधल्या साईडला असं वाकवायचे जेणेकरून ते वरती दिसणार. हे बघा. त्यानंतर त्याच होलमधून परत असे हे बॉलपिन टाकून घ्यायचे. त्याच्यात जवळ अशा प्रकारे वरच्या वर टाकून परत पेळ देऊन पॅक करून घ्यायचे. सुरुवातीला असं बोटाने पॅक करून नंतर पकडच्या मदतीने व्यवस्थित घट्ट असं पॅक करून घ्यायचं. बघू शकताय पकडच्या मदतीने व्यवस्थित त्याला पॅक करायचे. पॅक करून झाल्यानंतर त्याला व्यवस्थित असं कटरने कट करून घ्यायचे. कट करून झाल्यानंतर त्याला मध्ये असं व्यवस्थित वाकून घ्यायचे जेणेकरून ते वरती दिसणार. असेच आपल्याला पूर्ण राऊंड करून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही मधल्या बाजूने पॅक करायचं या पद्धतीने. या पद्धतीने आपल्याला पूर्ण असा राऊंड करून घ्यायचा आहे. ही महाराष्ट्रीयन नथ आहे. घातल्यानंतर अतिशय सुंदर दिसते. पाहू शकता तुम्ही या पद्धतीने पूर्ण असा राऊंड करून घ्यायचा. पूर्ण स्टोनला हे असे मोती लावून घ्यायचे. बघू शकताय. त्यानंतर हा आपण जो लूप तयार केला त्याला या पद्धतीने हा स्टोन ठेवून बघा पॅक करायचा आहे. सुरुवातीला 0.3 गेजची ही वायर घ्यायची. अशा पद्धतीने या वायरला 18 गेजच्या वायरला अशी पॅक करून घ्यायची. हे बघा पॅक करून झाल्यानंतर हा कुंदन असा ठेवायचा आहे. पाहू शकता तुम्ही. त्यानंतर या पद्धतीने पास करून घ्यायचं आहे. कुंदनला होलमधून पास करून तो कुंदन स्टोन इथं चांगला घट्ट असा पॅक करून घ्यायचा आहे. सगळ्या बाजूने त्याला असं पॅक करून घ्यायचं व्यवस्थित. बघू शकता तुम्ही या पद्धतीने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही करू शकता.
सगळ्या बाजूने पॅक करायचं आहे, जेणेकरून तो कुंदन हलणार नाही. बघू शकता या पद्धतीने हे बघा पूर्ण पॅक झाल्यानंतर या 18 गेजच्या वायरला अशा पद्धतीने रॅप करून घ्यायची आहे वायर 0.3 ची. त्यानंतर 18 गेजच्या वायरमध्ये हा 6 mm चा क्रिस्टल मनी रेड कलरचा टाकून घ्यायचा. त्यानंतर 0.3 च्या या वायरमधून 0.5 mm चे हे छोटे मोती हे 5 असे टाकून घ्यायचे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकताय. टाकल्यानंतर या क्रिस्टल मनीच्या साईडने असे व्यवस्थित रॅप करून घ्यायचे. बघू शकताय हे बघा असे मणी टाकून हे बघा टाकल्यानंतर या 18 गेजच्या वायरला अशा प्रमाणे रॅप करून घ्यायचे, जेणेकरून ते मणी हलणार. त्यानंतर 0.1 mm चे हे 4 मोती आपल्याला या वायरमधून टाकून घ्यायचे. अशा पद्धतीने टाकून झाल्यानंतर 18 गेजच्या वायरला रॅप करून घ्यायचे, जेणेकरून हे मोती पॅक होतील. या पद्धतीने बघू शकता तुम्ही. त्यानंतर खालच्या साईडने पास करून ही वायर अशी वरती काढून घ्यायची. या पद्धतीने बघा वरती काढून झाल्यानंतर त्यामध्ये 0.1 mm चा हा क्रिस्टल मोती आपल्याला टाकून घ्यायचा आहे. हे बघा या पद्धतीने हा मोती टाकून झाल्यानंतर त्याला या पद्धतीने पॅक करून 18 गेजच्या वायरला पॅक करून घ्यायचं आहे, जेणेकरून तो मोती पॅक होईल, हलणार नाही. हे बघा बघू शकताय तुम्ही. या पद्धतीने पूर्ण असा टाईट करून घ्यायचा आहे. त्यानंतर ही वायर अशी रॅप करून घ्यायची. हे बघा अशा पद्धत. त्यानंतर बॉल पेनला घेऊन 0 mm चे ते रेड कलर आणि ग्रीन कलरचे मोती 3 रेड आणि 3 ग्रीन असे टाकून घ्यायचे आणि त्याचे आपण हँगिंग तयार करून घेणार. या पद्धतीने बघा प्लायरच्या मदतीने आपण त्याचे हँगिंग तयार करून घेणार. हे या पद्धतीने आपण रॅप करून घ्यायचे आणि हँगिंग तयार करायचे. हे बघा या पद्धतीने बघू शकताय. त्यानंतर 18 गेजच्या वायरमधून तयार केलेले ते ग्रीन आणि रेड कलरचे असे हँगिंग टाकून घ्यायचे. एक ग्रीन आणि एक रेड याप्रमाणे हँगिंग आपल्याला टाकून घ्यायचे. या पद्धतीने बघू शकताय तुम्ही.
टाकून झाल्यानंतर आपल्याला 0.3ने त्यांना असं व्यवस्थित रॅप करून घ्यायचं, जेणेकरून ते हँगिंग पॅक होते. पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे 0.3ची ही वायर आपण अशी कट करून घ्यायची. वरच्या साईडने कट करून घेतल्यानंतर तिला व्यवस्थित अशी पॅक करून घ्यायची. आणि नथीचा आकार देण्यासाठी आपल्याला प्लायरच्या मदतीने, बघू शकता तुम्ही, या पद्धतीने आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. हे बघा, या पद्धतीने नथीचा आकार तयार होतो. बघू शकताय. त्यानंतर मागच्या साईडने आपल्याला एक्स्ट्राची ही 18 गेजची वायर साधारणतः या पद्धतीने अशी लूपच्या थोडं वरती अशी कट करून घ्यायची, या पद्धतीने बघा. त्यानंतर प्लायरच्या मदतीने आपल्याला असा गोल लूप आपल्याला असा करून घ्यायचा आहे. प्रेसची नथ असल्यामुळे हे आपल्याला असं प्रेस करण्यासाठी असा लूप करायचं, जेणेकरून तो नाकात व्यवस्थित बसेल. या पद्धतीने बघू शकता तुम्ही. या पद्धतीने आपली ही महाराष्ट्रीयन तयार झाली. तर बघू शकता तुम्ही, अतिशय सुंदर अशी ही नथ तयार होते. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय.